अनादिः भूर्भुवः लक्ष्मीः सुवीरः रुचिरांगदः. 941 अनादिः. आदिः कारणम म्हणजे त्याची सुरुवात किंवा त्याच्या मूळ कारण अस्य न विद्यते, त्याचं मूळ कारण अस्तित्वातच नाही इति, असा जो तो अनादी. सर्व कारणत्वात, कारण हाच सर्वांचं मूळ कारण आहे. स्वतःच आदिकारण, स्वतः अकारण, शाश्वत अनादी, ज्याला प्रारंभ नाही कारण त्याला अंत नाही, तो अनादी अनंत आहे, तो अनादी. ओम अनादये नमः. 942 भूर्भुवः भूराधारः म्हणजे आधार, अधिष्ठान. भुवः पृथ्वीचं. सर्वभूताश्रयत्वेन म्हणजे सर्व भूतांचं आश्रय असलेल्या पृथ्वीचा जो आधार आहे, अधिष्ठान आहे. प्रसिद्धया भूम्या भुवः अपि भूः इति भूर्भुवः म्हणजे सर्व भूतांचं आश्रयस्थान किंवा आधार असलेल्या भूमीचं किंवा पृथ्वीचं. भुवः अपि भूः, त्या आधाराचा सुद्धा जो आधार आहे तो भूर्भुवः. भूलोक आणि भुवरलोक युक्त पृथ्वीचा हा आधार आहे. पृथ्वी ज्या अंतरिक्षात फिरते ते ब्रह्मांडच आहे, ज्याचा आधार तोच परमेश्वर आहे. असा जो तो अनेकांना आधार देणारा पृथ्वीचा सुद्धा आधार आहे, म्हणून भूर्भुवः. ओम भूर्भुवे नमः. 943 लक्ष्मीः अथवा न केवलम असौ, हा केवळ पृथ्वी असो, केवळ असो भूः म्हणजे पृथ्वीचाच भुवः आधार आहे असं नाही. लक्ष्मी शोभाच इति भुवः म्हणजे तो ह्या पृथ्वीचं वैभव किंवा सौंदर्यसुद्धा तोच आहे, असा तो लक्ष्मी. शोभायुक्त, धनवान, ब्रह्मांडाचा महिमा आणि समृद्धी. स्व नसता तर सगळे जड अजन्म असते. शुद्ध अस्तित्वाच्या जीवनाच्या रूपात या ब्रह्मांडाचा सर्व महिम्यांमध्ये हाच नटलेला असतो, असा शोभायुक्त. भूमी अंतरिक्ष योहो शोभा इति किंवा पृथ्वीची किंवा आकाशाची चमक किंवा वैभव किंवा सौंदर्य असलेला असा जो तो लक्ष्मी. ओम लक्ष्म्यै नमः. 944 सुवीरः शोभना विविधा इरागतयः पवित्र, अनुकूल, विविध प्रकारचे मार्ग. यस्य स सुवीरः ज्याचे विविध प्रकारचे मार्ग हे अतिशय पवित्र, अनुकूल आणि शुभ आहेत, असा जो तो सुवीरः. किंवा शोभनम म्हणजे पवित्र, शुभ, विविधम अनेक प्रकारे, ईर ते कर्मे करण्याचे त्याचे मार्ग आहेत, म्हणजे तो त्याची जी कर्म आहेत ते करण्याचे जे मार्ग ते अतिशय शुभ, पवित्र आहेत, असा तो सुवीरः. किंवा सुवीरः म्हणजे चांगला, वीर असलेला, किंवा जो अनेक मार्गांनी जातो, विविध मार्गांनी जातो, जे सर्व दिव्य रूप आहे, गौरवशाली आहे, असा जो तो सुवीरः. ज्याचं सर्व अवतारांमध्ये आपल्या कार्यांमधून आणि उपलब्धीमधून वीरतेचं अद्वितीय वैभव प्रदर्शित होतं, तो सुवीरः. ओम सुवीराय नमः. 945 रुचिरांगदः रुचिरे कल्याणी दोन्ही बाजूबंद अंगदे अस्य इति म्हणजे त्याचे दोन्ही बाजूबंद जे पवित्र, सुंदर, उत्कृष्ट आहेत, असा जो तो रुचिरांगदः सुंदर बाजूबंद असलेला. बाजूबंद म्हणजे एक आभूषण जे प्राचीन भारतीय राजे तलवारींनी हल्ला करणाऱ्या शत्रूंपासून आपल्या हाताचं आणि खांद्याचं रक्षण करण्यासाठी घालत असत. ते घालणारा तो रुचिरांगदः. ओम रुचिरांगदाय नमः.